नमस्कार सर्वांना, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याकरता महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय। यामध्ये आपल्याला कळणार आहे की रीनीट पण होणार नाहीये यावर्षी आणि नीट प्रक्रियेत प्रवेश पण मिळणार आहे। याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात आता व्हेटरनरी कॉलेजला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे BVSC अँड AH या कोर्स करता ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्याचं रजिस्ट्रेशन कधी आहे, त्याची फी, त्याचे रिझर्वेशन कोटा, त्याचा कट ऑफ, त्याला लागणारे डॉक्युमेंट याचं डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे जॉब आहेत आणि यावर्षी काय कट ऑफ राहू शकतो हे डिटेल या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे। तर आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जो बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी डिग्री म्हणजे BVSC AH व्हेटरनरी, ज्याला व्हेटरनरी सायन्स आपण म्हणतो, तो कोर्स ज्यांना करायचा आहे महाराष्ट्रात त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे 26 जून 2024 ते 7 जुलै 2024 या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। याची रजिस्ट्रेशन फी आहे महाराष्ट्रात ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे गव्हर्नमेंटचे 5 मेडिकल कॉलेज आहेत, यामध्ये ओपन EWS ला 1000 रुपये आणि अदर रिझर्व कॅटेगरीला ही 700 रुपये फी आहे। याचा ऍडमिशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ऍडमिशन करता, तर याला नीट क्वालिफाय 8 नाहीये, पण नीटच्या मार्कच्या मेरिट बेसवर ऍडमिशन होतं इथं। म्हणजे मेरिटनुसार जे विद्यार्थी अप्लाय करतील त्याच्या मेरिटनुसार ऍडमिशन होतंय। 12वीला इथं PCBE म्हणजे इंग्लिशचे पण मार्क पकडले जातात। ओपन EWS ला 50% आणि अदर कास्टला 47.5% हा क्रायटेरिया आहे बोर्डाचा, 12वी बोर्ड आणि नीट मार्कला मात्र कोणताही क्रायटेरिया नाहीये, फक्त मेरिट बेस। तर इथं 2 प्रकारचे कोटे आहेत ऍडमिशन प्रक्रियेकरता। जसं की 70-30 मेडिकल मधला सर्व गेलेला असला तर व्हेटरनरीला आहे इथं रिजन कोटा 70% आणि स्टेट कोटा 30% हा व्हेटरनरी कॉलेजला आहे। तर यामध्ये हा टोटल सीट आहे 5 कॉलेजमध्ये 384 आणि मागील वर्षी 71 सीटला मान्यता दिली होती, म्हणजे एक्स्ट्रा 71 सीट अवेलेबल करून दिल्या होत्या प्रत्येक कॉलेजला। कशा ते मी सांगतो। हे रिजन कोणते आहेत, यामध्ये A B C D हे 4 प्रकारचे रिजन दिलेले आहेत। यामध्ये नागपूर रिजन म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे आहेत। तर यामध्ये नागपूर म्हणजे विदर्भ 11 जिल्हे आहेत, तिथं सीट्स आहेत 80 आणि गेल्या वर्षी 20 सीट वाढवून दिल्या होत्या। तसंच मुंबई म्हणजे कोकण विभाग, इथं 7 जिल्हे आहेत आणि इथं 100 सीट आहेत। तसंच शिराळ म्हणजे सातारा हे पश्चिम महाराष्ट्रात, तिथं 10 जिल्ह्याचे विद्यार्थ्यांना रिजन कोटा म्हणतो, म्हणजे जिथं तुमची 12वी झाली पाहिजे त्या 10 जिल्ह्यामध्ये, आणि 60 जागा आहेत आणि 15 जागा ह्या मागील वर्षी वाढवून दिल्या होत्या। हे पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थी आहेत। तसंच मराठवाड्याला परभणी आणि उदगीर हे 2 मेडिकल कॉलेज व्हेटरनरीचे आहेत आणि यामध्ये 8 जिल्हे येतात। परभणीला 80 आणि 20 सीट वाढवून दिल्या होत्या मागील वर्षी आणि उदगीरला 64 प्लस 16 सीट वाढवून दिल्या होत्या। हा मराठवाडा विभाग आहे। तर त्या विभागात 12वी झाली तिथं 70% आणि दुसऱ्या विभागात जाता वेळेस तुम्ही 30% देतात। या व्यतिरिक्त या 70-30 कोट्या व्यतिरिक्त आपण जर महाराष्ट्राच्या बाहेर 12वी घेतली असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या व्हेटरनरी कॉलेजला प्रवेश घ्यायचा तर फक्त तुम्ही 30% देतात। याचप्रमाणे आपल्याला इथे रिझर्वेशन कोटा कशा पद्धतीत आहे या कॉलेजला, ह्या जागा आहेत ते बघितलं तुम्ही आणि कोण्या कॉलेजला किती आहेत त्या पद्धतीत रिझर्वेशन कोटा SC करता 13%, ST करता 60%, VJ करता 3%, NTB करता 2.5%, NTC करता 3.5%, NTD करता 2%, OBC करता 19%, EWS चा 10% आणि यावर्षी पहिल्यांदाच मराठा समाजाला जे आरक्षण भेटलेलं आहे त्यांना SC-BC कोटा 10% इथं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे व्हेटरनरी सायन्सला। या व्यतिरिक्त अदर काही इथं रिझर्वेशन आहेत, हे कॅटेगरी रिझर्वेशन झाले। हे याच्या व्यतिरिक्त अपंग करता PWD करता 5% कोटा आहे, मात्र याचं 5% कोट्याला सर्टिफिकेट आता ऍडमिशन चालू झालेल्या अगोदर 3 महिन्यापूर्वीच काढलेलं पाहिजे। लेटेस्ट म्हणजे जुनं सर्टिफिकेट चालणार नाही, सिव्हिल सर्जनचं असेल तरी चालतं, पण 3 महिन्यापर्यंत। आणि 50%
म्हणजे 40 ते 50% दरम्यानच अपंग पाहिजे, 50% वरचा अपंग इथं तुम्हाला व्हॅलिड नाहीये, त्याच्यामुळे अपंग कोटा तुमचा 40 ते 50च्या मध्ये पाहिजे. ऑरोफन म्हणजे जे अनाथ आहेत त्यांना 1% जागा आहे. एजी म्हणजे ऍग्रिकल्चर म्हणजे शेती अल्पभूधारक आहेत, सर्टिफिकेट त्यांना 6% आहे. फ्रीडम फायटर म्हणजे माजी आपलं स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांना 2% कोटा आहे. पीएपी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे धरणग्रस्त जे आहेत त्यांना 4% राखीव कोटा आहे. डिफेन्स डीपी म्हणजे डिफेन्सला 2% राखीव कोटा आहे. आणि या ठिकाणी 30% हा फिमेलला पण कोटा आहे राखीव. पण फिमेलच्या जागा जर फर्स्ट राऊंडला भरून शिल्लक राहिल्या तर सेकंड राऊंडला मुलांना पण दिल्या जातात या ठिकाणी. याचप्रमाणे अदर सीट काही आहेत इथं, म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यतिरिक्त गोवा स्टेट करता 11 सीट आहेत. NRI, OCI, FN, PIO या करता बाहेर देशातल्या यांच्याकरता 10 सीट आहेत. जम्मू काश्मीर आणि लेह लडाख करता 8 सीट आहेत. आणि ही NRI वगैरेच्या सीट जर शिल्लक राहिल्या त्याचा 5,000 रुपये भरून परत स्पेशल राऊंड. याच पद्धतीत आपण हे रिझर्वेशन बरोबर आपल्याला जी एज लिमिट आहे याला प्रवेशासाठी याकरता तुम्हाला 17 वर्ष पूर्ण तुम्ही ऍडमिशन घेतात त्या वर्षी म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुमचे 17 वर्ष पूर्ण पाहिजेत रजिस्ट्रेशन करता हा विचार करायचा आहे. आणि अप्पर एज लिमिट 25 वर्षाच्या आतच वय पाहिजे, लोअर 17 वर्षे 31 डिसेंबर 2024 ला. तर डॉक्युमेंट महत्वाचे काय लागणार आहेत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता? तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि त्याचबरोबर तुमचे नीट मार्कशीट, 10वी 12वीची मार्कशीट, TC जर तुमचा नसेल किंवा तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलेलं असेल तर त्या कॉलेजचं बोनाफाईड मायग्रेशन सुद्धा चालेल. तसेच जर सर्व्हिसला असताल कोणत्या सर्व्हिस मध्ये असाल तर तिथं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणावं लागेल तुम्हाला ऍडमिशनला, कुठे सर्व्हिस घेतली असेल. आणि डोमेसिल नॅशनॅलिटी लागणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमची फी पेड झाली पाहिजे रजिस्ट्रेशनला, तर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. जी रजिस्ट्रेशन फी आपण इथं सांगितली पहिल्यांदाच. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कास्ट करता कास्ट रिझर्वेशन म्हणजे SC करता कास्ट आणि व्हॅलिडिटी, बाकीच्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे बाकी कास्टला लागणार. EWS ला मात्र कास्ट सर्टिफिकेट लागतं फक्त. तर याच्या व्यतिरिक्त अदर रिझर्वेशन जसं अपंग कोटा आहे किंवा तुमचं ऑरोफन आहे किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, धरणग्रस्त 2002च्या पुढील धरणग्रस्तालाच अलाउड आहे धरणग्रस्त सर्टिफिकेट. आणि तसंच शेतकरी जे सर्टिफिकेट आहे 1 एप्रिल 2024च्या नंतरच अल्पभूधारक सर्टिफिकेट काढलेला पाहिजे. असे सर्टिफिकेट आपल्याला यावेळेस लागणार आहेत ऍडमिशन कटा पाहून घेणार आहोत की इथं विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असा विभाग आहे. यामध्ये ओपन कॅटेगरीला 70-30 आहे. तर 70% कशा पद्धतीत विदर्भात 70%चा ओपनचा 461 ला मागील वर्षी लागला होता, 30% 496 ला, कोकणमध्ये 425 ला, तर 30% 506 ला, पश्चिम महाराष्ट्रात 70% 511 ला, 30% 494 ला, मराठवाड्यात 70% 429 ला, तर 30% 483 ला. आणि SC कास्टला विदर्भामध्ये 470 ला 70% 407 ला, तर 30% 397 ला, कोकण विभागात 368 ला 70% तर 30% मध्ये 407 मार्काला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70% ला 422 ला, तर 414 ला 30% मध्ये लागलाय. मराठवाड्यामध्ये SC कास्टचा विद्यार्थी 347 ला 70% मध्ये, तर 403 ला हा 30% लागला. आपण कट-ऑफ पाहून घेणार आहोत की इथं विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असा विभाग आहे. यामध्ये ओपन कॅटेगरीला 70-30 आहे. तर 70% कशा पद्धतीत विदर्भात 70%चा ओपनचा 461 ला मागील वर्षी लागला होता, 30% 496 ला, कोकणमध्ये 425 ला, तर 30% 506 ला, पश्चिम महाराष्ट्रात 70% 511 ला, 30% 494 ला, मराठवाड्यात 70% 429 ला, तर 30% 483 ला. आणि SC कास्टला विदर्भामध्ये 470 ला 70% 407 ला, तर 30% 397 ला, कोकण विभागात 368 ला 70% मध्ये, तर 30% मध्ये 407 मार्काला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70% ला 422 ला, तर 414 ला 30% मध्ये लागलाय. मराठवाड्यामध्ये SC कास्टचा विद्यार्थी 347 ला 70% मध्ये, तर 403 ला हा
30%. याच पद्धतीत एसटी कास्टचा विदर्भामध्ये 70% 245 मार्काला तर 30% 286 मार्काला, कोकण विभागात 70% 153 मार्काला तर 30% 278 मार्काला, पश्चिम महाराष्ट्रात 70% 263 मार्काला तर 30% 301 मार्काला, मराठवाड्यात 279 मार्काला 70% तर 30% 300 मार्काला हा एसटी कास्टचा लागलेला आहे. याप्रमाणे ओबीसीचा विदर्भामध्ये 70% 460 मार्काला तर 30% 471ला, कोकणमध्ये 309 मार्काला 70% तर 483 30%, आणि पश्चिम महाराष्ट्रात 477 मार्काला तर 30% 513 मार्काला, मराठवाड्यात 70% 404 मार्काला तर 30% 465 मार्काला लागलेला आहे. याचप्रमाणे ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये विदर्भ विभागामध्ये 415ला 70% तर 505ला 30%, कोकण विभागात 349ला 70% तर 479ला 30%, पश्चिम महाराष्ट्रात 473ला 70% तर 30% 497ला, मराठवाड्यात 431ला 70% तर 30% 485 मार्काला. याप्रमाणे हा मागील वर्षीचा कटाप. हा कटाप आपण पाहिलेला आहे मागील वर्षी 2023च्या. याच्यामध्ये 50 ते 70 मार्क मिनिमम यावर्षी वाढ होऊ शकते, कारण अगोदर रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळे आता सध्या विद्यार्थ्यांना जे रजिस्ट्रेशन चालू आहे ते सर्व करत असतात. तर यामध्ये विजय आणि एनटीबीचा कटाप हा जवळपास एससीच्या कटापच्या जवळपास आहे. म्हणजे काही ठिकाणी जागा आहेत, काही कॉलेजला, काही ठिकाणी नाही आहेत. तसंच NT3 आणि NT3 म्हणजे NTC आणि NTD यांचा कटाप हा AWSच्या जवळपास राहतो प्रत्येक कॉलेजला. याच्यामुळे आपण हा वेळ वाचवण्यासाठी हा बाकी कास्टचा कटाप सांगितला नाही, पण या मागील वर्षीच्या कटापच्या 50 ते 70 मार्कांना हा यावर्षी नक्कीच वाढ मिनिमम राहू शकते, हे आपण गृहीत धरायचं आहे. त्याचबरोबर कॉलेज आपण करता वेळेस हे 70-30 कसं आहे त्यानुसार आपल्याला चॉईस करावं लागणार. 70%चे हे राऊंड अगोदर होतात. फर्स्ट राऊंड 70%चा होतो आणि सेकंड राऊंड होतो आणि नंतर 30%चे राऊंड सुरू होतात. यानुसार शेवटी जागा जर NRIच्या किंवा काही राहिल्या तर त्याचा वेगळा स्पेशल 5,000 रुपये भरून शेवटचा राऊंड. हा 4 वर्षाचा आहे आणि याला 1 वर्षाची इंटर्नशिप आहे आपल्याला प्रत्येक कॉलेजला. हे सर्व महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत 5 पण, आणि यावर्षी वाढ होणार आहे. सध्या तरी या 5च डिटेलिंग्स आलेलं आहे ब्राउचरवर. महाराष्ट्र शासनाने जे बी आपलं VCIच्या याच्यानुसार ऍडमिशन प्रक्रियेत हे 5च कॉलेज दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला हा कोर्स केल्यावर काय होतो तर या कॉलेजला प्राध्यापक, डीन, असोसिएट प्रोफेसर तसंच फॉरेस्टमध्ये पण आपल्याला जागा निघाल्यानंतर जॉब भेटतो. तसंच जिथं जिथं अॅनिमल हॉस्पिटल आहेत ग्रामीण भागात, शहरी भागात, तिथं गव्हर्नमेंट जॉब आहे. प्रायव्हेट कंपन्यामध्ये किंवा व्यवसाय करता येतो. प्रायव्हेट कंपन्यामध्ये म्हणजे कुक्कुटपालन, मेंढीपालन या ठिकाणी मोठाले काय पश्चिम महाराष्ट्रातल्या ठिकाणी तर आपल्याला व्हिजिट फी 1-1 लाख रुपये सुद्धा आहे. महिन्यातून व्हिजिट 1-1 द्यायची तुम्ही जसं कॉलिंग करता ते कुक्कुटपालन किंवा अॅनिमल पालन करणाऱ्यासाठी. तसंच तुम्हाला येतात या ठिकाणी मोठ्या पोस्टवर कमिशनर, डायरेक्टर, असोसिएट प्रोफेसर किंवा वरचे उच्च पद, डिप्टी डायरेक्टर, डायरेक्टर असे पद असतात. तर हे सर्व गव्हर्नमेंट जॉब आणि खाजगीमध्ये पण कंपन्यामध्ये पण ज्या अॅनिमलचे प्रॉडक्ट औषधी तयार होतात तिथं पण याचे जॉब आहेत. तर खूप मोठा आतापर्यंत इथं वॅकन्सी नाहीये. इथं जेवढे विद्यार्थी पास आउट आहेत तेवढ्यांना जॉब भेटलेले आहेत. त्यामुळे हा एक गव्हर्नमेंटचा चांगला कोर्स आहे. आणि इथं पण फी गव्हर्नमेंट कॉलेजला जवळपास 56,000 फी आहे ओपन कॅटेगरीला, आणि बाकी कॅटेगरीनुसार फी सवलती मिळतात इथं. आणि यामुळं इथं एक अजून फायदा असा आहे की तुम्ही जर हे कोर्स करता करता मध्येच जर सोडून तुम्हाला नीट परीक्षेत चांगले मार्क आले पुढे वर्षी आणि दुसरा कोर्स करायचं ठरवलं तर तुम्हाला इथं कोणताही ड्यू लागत नाही. फक्त 8-1च आहे आपल्याकरता की आपण इथं फी सवलत घेताल तर पुढच्या वर्षी भविष्यात तुम्हाला MBBSला फी सवलत मिळत नसते. त्यामुळे इथं फी सवलत ज्यांना हे सोडायचं आहे सध्या घेऊन त्यांनी फी सवलत आहे की वेटरनरीमध्ये कशा पद्धतीत रिझर्वेशन आहे, कशा पद्धतीत इथं कटाप येऊ शकतो, जॉब मिळू शकतात, याचं डिटेल्स तर आपल्याला सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त याच्यात खूप फायदे पण आहेत, कदाचित असू शकतात. हे वेटरनरी कॉलेजला गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे की
तुम्हाला जे शरीररचनाशास्त्र आहे MBBS ला त्याच्यापेक्षा पण इथं जास्त शिकवलं जातं, म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला। पण इथं जाताना एवढं नक्की लक्षात ठेवा की आपल्याला प्राण्याबद्दल थोडीशी आत्मीयता असेल तरच आपण हा कोर्स निवडायला पाहिजे, या कोर्सकडे जायला पाहिजे। आणि इथे नक्कीच गव्हर्नमेंट जॉब आहे, ज्यांना जॉब गव्हर्नमेंट करायचे त्यांनी हा कोर्स निवडायला हरकत नाही। तर अजून काही जे अपडेट येणार आहे आणि या प्रक्रिया सुरू झाल्यामुळं आणि नीट मार्कावर सुरू झाल्यामुळं एक नक्कीच दिलासा सर्वांना आहे की रिनीट होणार नाही, जी की आपण पहिलेपासून सांगत आलो, रिनीट होणार नाही। विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये। आणि ह्या कोर्सला ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच करा। 7 जुलैच्या आत आपण रजिस्ट्रेशन करा आणि त्याचं डिटेलिंग्स, त्याचे राऊंड्स ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगू। अपडेट करता आपल्या व्हिडिओ वेळोवेळी पाहत राहा। धन्यवाद।